रामराम मित्रांनो, तर आज महेश मांजरेकर यांच्या पुढच्या फिल्मचा म्हणजेच पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमाचा एक टीझर रिलीज झालेला आहे. आणि ऑफकोर्स हा 2009 मध्ये रिलीज झालेला मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या फिल्मचा सिक्वल आहे. मला आठवतंय ती फिल्म जेव्हा रिलीज झाली होती तेव्हा मी वयाने खूप लहान होतो आणि मी ती थिएटरमध्ये 2 वेळा पाहिली होती. त्यात जो अफजल खान मधाचा पोवाडा होता तो मी लहानपणी तोंडपाठ केला होता. त्या फिल्मचे डायलॉग आजही आपल्या लक्षामध्ये आहेत. महेश मांजरेकर शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये खूपच शोभून दिसत होते. आणि एकंदरीत मी म्हणेन की अशा प्रकारच्या कमर्शियल फिल्म्स मराठीमध्ये खूपच कमी पाहायला मिळतात. त्यामुळेच ती फिल्म खूप स्पेशल अशी होती. आणि आज जो याच्या दुसऱ्या पार्टचा टीझर आलाय त्याच्यावर अगदी प्रामाणिकपणे माझ्या भावना सांगायच्या झाल्या, तर मी म्हणेन की मला टीझर अजिबात आवडलेलं नाही. म्हणजे सिनेमाचा विषय नक्कीच चांगला आहे, त्यामागची भावना देखील चांगली असेल, प्रामाणिक असेल. पण जे प्रेझेंटेशन आहे, सिनेमाची जी प्रोडक्शन क्वालिटी दिसतीये, जे ॲक्शन सीन्स आहेत, ते पाहून असं वाटतंय की आपण किमान 10 वर्षापूर्वीचा एखादा सिनेमा पाहतोय. फारच भडक वाटतोय सिनेमा, लाऊड वाटतोय आणि एक फिल्म मेकिंगचा नियम असतो, की शो डोंट टेल. तुमचा मेसेज तुम्ही सांगू नका, तुम्ही तो दाखवा. आता मी कोण आहे म्हणा मांजरेकर सरांना फिल्म मेकिंगचे नियम शिकवणारा. पण एक साधारण प्रेक्षक म्हणून मला जे जाणवलं ते हेच, की सिनेमाचा टोन खूपच प्रीची असा आहे. म्हणजे जे सिनेमाला सांगायचंय ते तो अशा लाऊड संवादातून सांगायचा प्रयत्न करतोय. असं निदान टीझर पाहून तरी वाटतंय. दुसरी गोष्ट म्हणजे महाराजांना ज्या प्रकारे प्रेझेंट केलं या टीझरमध्ये ते अनेकांना प्रॉब्लेमॅटिक वाटू शकतं. मलाही वाटलं. कारण पहिल्या पार्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मूळ कथानकामध्ये फार जास्त इंटरफेअर करताना दाखवलं नव्हतं. ते फक्त आहेत. ते दिनकर भोसलेंना दिसतात, ते त्यांना गाईडन्स देतात, त्यांना पुश करतात, त्यांना मोटिव्हेट करतात. स्वतःच्या आयुष्यामध्ये आणि समाजामध्ये जे बदल घडवायचे ते दिनकर भोसले स्वतः घडवतात. महाराज जरी त्यांच्या पाठीशी उभे असले तरी दिनकर भोसले स्वतःची लढाई स्वतः लढतात. ह्या टीझरमध्ये मात्र असं दिसतंय की महाराजांनी स्वतःच सगळी सूत्र हातामध्ये घेतलेली आहेत. आता छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्षात कसे दिसत असतील असा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा एक धीर गंभीर व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण ज्या प्रकारे महाराजांना या टीझरमध्ये आणि या आधीच्या एका अनाउन्समेंट टीझरमध्ये प्रेझेंट केलंय, त्यांना बोलताना दाखवले, त्यांची ती देहबोली, त्यांचा तो सूर, त्यांचा टोन, त्यांचे मॅनरिझम्स हे सगळं कुठेच महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जवळ जाणारे वाटत नाहीत. विशेष करून ह्याच्या पहिल्या अनाउन्समेंट टीझरमध्ये महाराजांना ज्या प्रकारे दाखवले, त्यांना ज्या प्रकारे तावातावात बोलताना, खूप ओरडताना, हात उचलताना दाखवले, ते माझ्या मते अतिशय चुकीचं आणि संतापजनक असं होतं. अहो, तुम्ही ज्यांना पडद्यावर दाखवताय ते कुठल्या साउथ सिनेमाचे नायक नाहीयेत. ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि मुख्य म्हणजे ते राजे आहेत. समर्थ रामदासांनी स्वतः वर्णन केलंय महाराजांचं. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असे. हे असे होते शिवाजी महाराज. एक आदर्श राजा संयमी असतो, तो दृढनिश्चयी असतो. त्याची भेदक नजर पुरेशी असते समोरच्याला शांत करायला. त्याला एखाद्याला समजवायला कधी बिंबीच्या देठापासून ओरडण्याची आणि 5-6 कानाखाली मारण्याची गरज पडेल का? त्यामुळे महाराजांना ज्या प्रकारे प्रेझेंट केलंय या आत्तापर्यंतच्या प्रमोशनल मटेरियलमध्ये ते मला अजिबात आवडलेलं नाही. तर महाराजांना असं बोलताना, असं वागताना का दाखवले याचं जस्टिफिकेशन कदाचित ते आपल्याला सिनेमामध्ये देतील. आपण पाहूच काय असेल ते. सिद्धार्थ बोडके ज्यांनी या सिनेमात शिवाजी महाराजांची भूमिका केली आहे, ते अभिनेते चांगले असतील त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण या पर्टिक्युलर रोलमध्ये तरी ते सूट होत नाहीयेत. खरं तर महेश मांजरेकर सरांचं वय झालंय म्हणून, नाहीतर मला त्यांनाच शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये पुन्हा पाहायला आवडलं असतं. टीझरमध्ये जी ॲक्शन दाखवली आहे ती मराठी सिनेमाच्या दृष्टीने तरी खूप चांगली आहे. पण आजकाल आपण पाहतोय बाकीच्या इंडस्ट्रीज कुठल्या कुठे जाऊन पोहोचल्या. जो ॲक्शनचा बेंचमार्क त्यांनी सेट करून ठेवलाय त्याच्याशी जर आपण कंपेअर केलं तर अर्थातच जसं मी आधी म्हटलं, की 10-12 वर्षापूर्वीचा सिनेमा पाहतोय असं वाटतंय. आणखी एक गोष्ट जी या टीझरमध्ये मिसिंग वाटते ती म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक. मी शिवाजीराजे भोसले बोलतोयचं म्युझिक अप्रतिम असं होतं. त्यातली गाणी आजही आपल्या लक्षामध्ये आहेत. त्याचं जे बीजीएम आहे, आयकॉनिक बीजीएम मी म्हणेन, ते इथे टीझरमध्ये आपल्याला ऐकायला मिळत नाही. कदाचित म्युझिक लेव्हल वेगळं आहे हे कारण असेल. आपण सिंघमच्या बाबतीत देखील गेल्या वर्षी हेच पाहिलं होतं, की सिंघम नाव घेतल्यावर जे एक आयकॉनिक बीजीएम आपल्या कानामध्ये वाजतं, ते सिनेमामध्ये कुठंच नव्हतं. कारण टी सीरीजने ते राइट्स दिले नाहीत आणि अर्थातच सिनेमाच्या एकंदरीत एक्सपिरियन्सवर ते म्युझिक नसल्याचा परिणाम आपल्याला दिसून आला. त्यामुळे आशा करूया की सिनेमात ओरिजिनल म्युझिक ऐकायला मिळेल. ओरिजिनल म्युझिक नसलं तरी किमान चांगलं म्युझिक ऐकायला मिळेल. तर या होत्या माझ्या भावना मित्रांनो या टीझरविषयी. अनेकांना असं वाटेल की 1.5 मिनिटाचा जर टीझर होता त्याच्यावर इतकं निगेटिव्ह का बोलत आहेस? यावर मी हेच म्हणेन की जर माझा एखादा सिनेमा येतोय आणि त्याचा मी फर्स्ट लूक, फर्स्ट टीझर प्रेक्षकांसमोर आणतोय, तर त्याचं प्रेक्षकांवर जास्तीत जास्त इम्प्रेशन कसं पडेल, प्रेक्षकांची उत्सुकता कशी वाढेल याचा विचार करूनच तो टीझर मी बनवलेला असेल. आणि एक प्रेक्षक म्हणून मला जर तो टीझर आवडला नसेल, तर अर्थातच मी टीझरवरून सिनेमा कसा असू शकतो यावर अंदाज बांधेन.
तरीही आपण वाट बघूया. मी चुकीचा ठरलो तर आनंदच होईल मला. बाकी जसं मी म्हटलं, की ज्या प्रकारे शिवाजी महाराजांना प्रेझेंट केलं या टीझरमध्ये ते मला अजिबात आवडलेलं नाही. बाकी तुम्हाला कसा वाटला या सिनेमाचा टीझर तुम्ही मला कमेंट बॉक्स करून नक्की कळवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.